सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांवर हल्ला, ट्रॅक्टर पळवून लंपास, पोलीस पाटलालाही मारहाण। मोहाडी तालुक्यातील खमारीबुज गावात दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी पहाटेच्या सुमारास अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या मोहाडी नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार यांच्यावर आणि पोलीस पाटलावर रेती माफियांनी हल्ला केला। तसेच अवैध रेती वाहून नेणारे ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवले। या घटनेने तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे। गुप्त माहितीच्या आधारे नायब तहसीलदार चांदेवार हे पहाटे 6:30 वाजता खमारीबुज येथे पोहोचले। तेव्हा त्यांना एक लाल रंगाचा विना क्रमांक ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करताना आढळला। थांबण्याचा इशारा दिला असता ट्रॅक्टर चालकाने आदेश धडकावत महालगावच्या दिशेने ट्रॅक्टर भरधाव पळवला आणि वाटेत टाटा एस क्रमांक MH2P 5057 या वाहनास धडक दिली। यामध्ये वाहनाचे नुकसान झाले। स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून संबंधित ट्रॅक्टर सुरेंद्र गणलाल महादुले यांच्या मालकीचा असून चालकाचे नाव शांतलाल लिल्हारे, दोन्ही राहणारे खमारीबुज असल्याचं निष्पन्न झाले। चौकशीसाठी नायब तहसीलदारांनी सूरज संगम नदीपात्र गाठले, मात्र तेथे कोणतेही वाहन आढळून आले नाही। त्यानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास सुमारे 6000 रुपये किमतीची रेती रस्त्यावर टाकली व ट्रॅक्टरसह पळ काढला। संबंधित ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची एकूण किंमत अंदाजे 6 लाख रुपये आहे। घटनेदरम्यान नायब तहसीलदार व पोलीस पाटील यांच्यावर जमावाने धक्काबुक्की केली। पोलीस पाटलांना नाक, तोंड आणि छातीवर मारहाण करत अपमानित करण्यात आले। घटनास्थळी जवळपास 350 ते 400 लोक जमले होते। या प्रकरणाने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक शांतीलाल लिल्हारे आणि मालक सुरेंद्र महादुले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2)2021, 35 महाराष्ट्र जमावबंदी कायदा 48(8), पर्यावरण संरक्षण अधिनियम 7(9) तसेच मोटरसायकल वाहन अधिनियम 50(177) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच जयपाल सव्वालाखे यांच्या विरुद्ध कलम 132(121)(1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र बेलखेडे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा।